नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीवर गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। राज्यभरातील हजारो गुरुदेव भक्तांची भर पावसात देखील तुकडोजी महाराजांच्या महासमाधीवर दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत असून आज गुरुपौर्णिमा निमित्त गुरुकुंजात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून जालना शहरातील किंग्स इंग्लिश शाळेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या मातापित्यांचे पाय धुवून पूजा केली आहे। मातापित्यांची सेवा आणि मुलांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरभाव निर्माण करण्यासाठी शाळेने हा अनोखा उपक्रम राबवलाय। अशा उपक्रमांमुळे मुलांच्या मनात संस्कार रुजवण्याबरोबरच मातापित्यांची सेवा आणि गुरुचे महत्त्व देखील विद्यार्थ्यांना कळेल अशी भावना शाळा व्यवस्थापकाने व्यक्त केली आहे। पुण्यात बालेवाडी परिसरात आलेल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात भाजपची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीच्या निमित्ताने अमित शहा हे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। तसेच भाजप हे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंगण पुण्यातूनच फुंकणार असल्याचं बोललं जात आहे। या बाबतीत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपलं मत व्यक्त केलंय। एकंदरीत ऐतिहासिक अधिवेशन अतिशय उत्साहाचा दिवस आहे। तुम्ही पाहताय सगळे कार्यकर्ते संपूर्ण राज्यातून आलेले आहेत। जवळपास 5000हून अधिक कार्यकर्ते आज या ठिकाणी आलेले आहेत, येत आहेत आणि आज आमचं केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचं नेतृत्व आम्हाला मार्गदर्शन करणार आहे। आणि मला असं वाटतंय की जाताना आम्ही ऊर्जा घेऊन या ठिकाणाहून जाणार आहोत। महायुतीचा विजय नाही तर महाविजयाचा संकल्प आहे। थँक्यू। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या टीकाचा जोरदार समाचार घेतलाय। तसेच यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केलाय। टेबल खाली बसून गप्पा मारू नका, अजित पवार उगाच नाकातल्या नाकात बुणबुण करू नका असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। तिकडे जर राज ठाकरे साहेब जर देण दिलं तर खूप चांगलं होईल। ते बोलायचं तरी बंद करते तुमच्या धाकाधाका, कारण तुमचं भाषणच असलं तसं डेंजर। ते जरी घाबर जातीवाद त्यांनी बंद केला तर बंद होईल तुमच्या नावाखाली। तरी तुम्ही एकदा जर तिकडून झापिलं तर जातीवाद बंद होईल। कारणीभूत ते दोनच आहेत, सगळ्यात जास्त छगन भुजबळ, त्याला लयच कंडे बघा, लय मोठा किडा आहे त्याला। गुरुपौर्णिमेचं जे महत्त्व आहे ते आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे समजल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय। एक गुरु आयुष्यात असायला हवा। आम्हाला शहाणपण, स्वाभिमान, निष्ठा, इमान याबाबत योग्य वेळी मार्गदर्शन केलं। नुसतं मार्गदर्शनच नाही तर माणसांची घडवणूक, जपणूक हे शिवसेना प्रमुखांनी केल्याचं राऊत म्हणाले। म्हणून आमच्यासारखे लोक एका निष्ठेने दिसतात। महाराष्ट्राचे ते गुरु होते, हिंदुत्वाचे ते गुरु होते असंही राऊत म्हणाले। गृहमंत्र्यांची ठाण मांडू द्या, पंतप्रधान मोदींनी सभा घेऊ द्या, ट्रम्पला बोलवा किंवा पुतीनला बोलवा, या राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येण्याचा विश्वास राऊतांनी व्यक्त केला। त्यांना अधिक जास्त ओळखतो। आज आनंदीके साहेबांना आमच्या स्वतःचे त्यांच्यावर मालकी सांगण्यासारखे फिरतायत, सिनेमे काढतायत, नाटकं काढतायत। पण आनंद दिघेजींच्या मनात त्यांच्याविषयी काय भावना होत्या आणि काय मतं होती हे आम्हाला माहिती आहे। आम्ही त्याच्यावर सिनेमे काढले तर तोंड लपून फिरावं लागेल। बीडच्या पाटोदा तालुक्यातील दासखेड गावात असणाऱ्या जिल्हा परिषद आणि रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत जाण्यासाठी परिसरातील विद्यार्थ्यांना रस्ताच नाहीये। पावसाळ्यात 2 किलोमीटर हातात चप्पल घेऊन अनवाणी पायाने चिखल तुडवत विद्यार्थ्यांना जावं लागतंय। पावसाळ्यात आम्हाला त्रास होतोय, निदान शाळेत जाण्यासाठी तरी सरकारने चांगला रस्ता द्यावा अशी मागणी करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले। वन्यजीवांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग 53 वर देवपायली मासुलकसा घाटात 3 उड्डाणपूल तयार करण्यात येत आहेत। हे उड्डाणपूल तयार करण्याचे कंत्राट अग्रवाल ग्लोबल कंपनी करत असून काम अत्यंत संथगतीने होत आहे। या ठिकाणी वाहने जाण्यासाठी तयार करण्यात आलेले पर्यायी मार्ग पहिल्याच पावसात वाहून गेले। परिणामी या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले। अत्यंत निकृष्ट बांधकामाचा फटका आता वाहतुकीला बसताना दिसतो। गोंदियाच्या हबलीटोला शिवारात रस्त्याच्या कडेला असलेल्या 20 फूट खोल खड्ड्यात कार कोसळली।
सुदैवाने या कारमधील तिघेही काच तोडून सुखरूप बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचलाय. कार खड्ड्यात पडताच कारमध्ये पाणी भरून ती तळाला गेली. कारमधून बाहेर निघण्याचे सर्वच रस्ते जवळपास बंद झालेले असून एकाने कार सोडून इतर दोघांना सुखरूप बाहेर काढले. क्रेनच्या साहाय्याने नंतर ही कार बाहेर काढण्यात आली. मागच्या 2 आठवड्यापासून राज्यातील सर्व जिल्ह्यात चांगला पाऊस बरसतोय, तर आता या मान्सूनच्या पावसाची तीव्रता आणखीन कमी होताना दिसतेय. कालपर्यंत बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता होती, पण हवामान विभागाच्या अद्ययावत माहितीनुसार आजपासून पुढील 4 दिवस पाऊस कमी होताना दिसत असून एकाही जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. दरम्यान राज्यातील कोकण, पश्चिम घाट आणि विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस मागच्या 2 आठवड्यामध्ये झाला. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची तीव्रता कमीच होती, पण येणाऱ्या 4 दिवसात सर्वच राज्यातील पावसाचा जोर ओसरतोय. पावसाळा सुरू होऊन जवळपास 1.5 महिन्याचा कालावधी उलटला तरी विदर्भातील लहान मोठी धरणं आणि तलावांची अवस्था अद्यापही बिकट आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ 40% जलसाठा झाला असून मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणात फक्त 47.42% जलसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात अमरावती विभागातील 9 मोठ्या प्रकल्पांमध्ये 554.50 दशलक्ष घनमीटर म्हणजे 40% जलसाठा झाला असून हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी पश्चिम विदर्भात नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. वेळ झाली टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.